नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर समाधान भागवत. तर मित्रांनो, गावरान कुक्कुट पालन करत असताना शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी समस्या जर असेल तर ती आहे ब्रीडिंग व्यवस्थापन. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये 1 ते 7 दिवस पर्यंत शेतकऱ्यांसाठी ब्रीडिंग हा कालावधी खूप महत्वाचा आहे आणि खास करून प्युअर गावठीमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला जी ती मरतूक बघायला मिळत असते मित्रांनो. तर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जे ते 1 ते 7 दिवस पर्यंत आपल्याला कोणत्या औषधी आपल्याला पिल्लांमध्ये द्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आजार येण्यापूर्वीच आपल्या पिल्लांना जर आपण व्यवस्थित पद्धतीने औषधी मेडिसिन जर दिल्या तर आपल्या पिल्लांमध्ये जी मरतूक आहे ती निश्चितच कमी होणार आहे मित्रांनो. तसेच आपलं जे आपण ब्रीडिंग व्यवस्थापनासाठी जे ब्रीडिंग मधील जे तापमान आहे ते देखील आपण जर व्यवस्थित पद्धतीने कंट्रोल केलं तर त्यासोबतच जर आपण व्यवस्थित पद्धतीने मेडिसिन जर आपण वापरल्या 1 ते 7 दिवस पर्यंत, तर या कालावधीमध्ये पिल्लांची ग्रोथ होणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. कारण की प्युअर गावठी जर म्हटलं तर इतर जातींपेक्षा सगळ्यात जास्त बारीक जर पिल्लू येत असेल तर ते प्युअर गावरांचं असतं मित्रांनो. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये प्युअर गावठी पिल्लांची ग्रोथ होणं हा घटक खूप महत्वाचा आहे आणि ते ग्रोथ होण्यासाठी त्यांच्यासाठी जी कमतरता म्हणून, कारण की त्यांच्यात कमतरता असते आणि ती कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे औषधी याचा वापर करणं खूप गरजेचं आहे. तर आपण ही माहिती जी ती आपण आपल्या चॅनलवर बघणार आहे मित्रांनो, आणि ही माहिती जर आवडली तर निश्चित आपल्या चॅनलला जे तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. तर आपण वेळ न घालवता पुढील जी औषधी जी आहेत ते आपण बघणार आहेत मित्रांनो. तर सुरुवातीला आपण जशी पिल्लं आपले ब्रीडिंग रूम मध्ये येत असतात तर आपण व्यवस्थित पद्धतीने जे टेम्परेचर आहे ते आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. टेम्परेचर जे ते आपल्याला 33 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान सुरुवातीच्या आठवड्याचे जे टेम्परेचर आहे ते आपल्याला करायचं आहे मित्रांनो, म्हणजे जेणेकरून आपल्या पिल्लांना व्यवस्थित पद्धतीने तापमान जे ते मिळणार आहे. आणि त्यासोबतच आपण सुरुवातीला जसे पिल्लं आपल्या शेडवर येतात तसंच आपण त्यांना गुडपणे ऐवजी जर आपण शार्कोपेरल या औषधाचा सुरुवातीला 3 दिवस आपण जर वापर केला मित्रांनो, तर आपल्याला पिल्लांचा जो ट्रेस आहे तो देखील खूप सारा जो आहे तो दूर होणार आहे आणि पिल्लांमध्ये जी कमतरता आहे तर ती कमतरता लवकर त्यांची भरून निघणार आहे आणि पिल्लं जे लवकर फीड वगैरे जे ते व्यवस्थित पद्धतीने खाणार आहेत मित्रांनो. तसेच त्यासोबत आपण एक वेळेस आपण ॲजिथ्रॉल SP हे जे पावडर आहे हे देखील आपल्याला पिल्लांमध्ये 1000 पिल्लांसाठी जे ते 5 ग्रॅम आपल्याला ॲजिथ्रॉल SP पावडर वापरायचे आणि जे शार्कोपेरॉल मी सांगितलं तर ते 1000 पिल्लांसाठी जे तर ते 100 ml आपल्याला वापरायचे आहे मित्रांनो. तर हे दोन्ही औषधी सुरुवातीच्या 3 दिवस पर्यंत आपल्याला एक वेळ ॲजिथ्रॉल SP आणि एक वेळ आपल्याला शार्कोपेरॉल हे असं वापरायचं आहे मित्रांनो. तर आणि तुम्ही जे पाण्याचं प्रमाण जे तर ते तुम्ही अंदाजित तुम्हाला जे आपले 1000 पिल्लांसाठी ज्या हिशोबाने पाणी लागणार त्या हिशोबाने पाणी जे ते आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो, म्हणजे जेणेकरून ते पाणी जास्त नको व्हायला पाहिजे आणि कमी देखील व्हायला नको पाहिजे. तर या हिशोबाने आपल्याला ते पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. तसेच जे आपण 4था ते 5व्या दिवस पर्यंत आपल्याला CMI प्लस म्हणून ही जे औषध आहे जे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय 1000 पिल्लांसाठी याचा वापर जो तो आपल्याला 150 ml जे ते 3 दिवस पर्यंत आपल्याला वापरायला आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या पिल्लांमध्ये मजबूती आणि चपळपणा आणि ऍक्टिव्हपणा जो आहे तो येणार आहे मित्रांनो. आणि जे इतर जे विकनेसपणासारखे जे प्रॉब्लेम पिल्लांमध्ये असतील तर ते देखील या औषधामुळे दूर होणार आहेत मित्रांनो. म्हणून या औषधाचा वापर आपल्याला कंटिन्यू 3 दिवस पर्यंत आपल्याला करायचा आहे मित्रांनो. म्हणजे तसेच आपल्या जो 7व्या दिवशी जे पिल्लांचं पहिलं वॅक्सिन जे असतं मित्रांनो तर ते लासोटा वॅक्सिन जे ते आपण डोळ्यातून व्यवस्थित पद्धतीने आपल्याला करायचं आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या पिल्लांमध्ये जो राणीखेत नावाचा जो आजार आहे त्याचा प्रादुर्भाव आपल्या पिल्लांमध्ये होता कामा नये, म्हणून आपल्याला ही वॅक्सिन डोळ्यातून किंवा नाकातून देणं आपल्याला गरजेचे आहे. तर त्यानंतर आपल्याला जेव्हा आपण पिल्लं पकडतो वॅक्सिन करत असताना तर आपल्या पिल्लांमध्ये जो ट्रेस आहे, जो ताणतणाव आहे, म्हणजे जे पिल्लं आपण पकडत असताना ते घाबरतात तर ते तो ट्रेस त्यांचा जो आहे तो दूर होण्यासाठी आपल्याला एखादं ज्याला ट्रेसवेल म्हणून जे सिरप आहे ते आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो, म्हणजे जेणेकरून आपल्या पिल्लांवरचा जो ताण आहे तो कमी होईल. मित्रांनो 1 ते 7 दिवस पर्यंत हे जे आपण औषधी तुम्हाला जे सांगितलेत हे देण्याचा उद्देश काय आहे मित्रांनो, तर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपलं जे प्युअर गावठीचं जे पिल्लू आहे ते खूप सारं नाजूक असतं आणि बारीक असतं आणि त्या कालावधीमध्ये ज्या पिल्लांनी फिडिंग जर व्यवस्थित पद्धतीने जर केलं नाही तर आपल्या पिल्लांची मरतूक येते. 7व्या दिवसानंतर आपल्याला गावठी कुक्कुटपालनामध्ये मरतुकीचं प्रमाण खूप सारं आपल्याला बघायला मिळत असतं मित्रांनो. आणि त्यानंतर की सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या पोटात जो पिवळा बलक असतो तर तो असल्यामुळे त्यांची जो सुरुवातीच्या काळातील जो चंचलपणा आहे तो आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतो, पण त्यानंतरच्या कालावधीमध्ये पिवळा बलक जो आहे तो
पचन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये मरतुकीचं प्रमाण आपल्याला दिसत असतं. तर का होतं तर त्या कालावधीमध्ये पिल्लांनी जर कमी फिडिंग उचललं सुरुवातीच्या काळामध्ये तर पिल्लांची मरतूक आपल्याला बघायला मिळत असते मित्रांनो. म्हणून जोपर्यंत त्यांच्या पोटात जो पिवळा बलक आहे तोपर्यंत आपल्याला त्यांच्यावर व्यवस्थित पद्धतीने औषधी आणि फीड मॅनेजमेंटकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या पिल्लांची मरतूक जी निश्चितच कमी होणार आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये या औषधी वापरणं खूप गरजेचं आहे. तर बाकीचा जो राहिले जे मेडिसिन शेड्यूल आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो.